महायुतीचं जागा वाटप हे जवळपास आता निश्चित झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। केवळ संभाजीनगर आणि नाशिकच्या जागेवर शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे हा तिढा देखील लवकरच सोडवला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादीनं देखील 3 जागांची मागणी केलेली आहे। जागा वाटपावर सकारात्मक चर्चा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जवळपास जागा वाटप निश्चित झालेलं आहे असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही 3 जागांची मागणी केल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जो फॉर्म्युला सांगितला जात होता त्यामध्ये आता काही बदल होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आणि याविषयी अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, जागा वाटप 2 जागांवरून अडलंय असं आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या संदर्भात बोलतायत। फार काही तिढा नाहीये असं देखील सांगितलं जात असलं तरी देखील सातत्यानं ज्या बैठका होत आहेत त्यावरून हे तरी स्पष्ट झालेलं आहे की नाशिकची जागा असेल, संभाजीनगर असेल, विशेषतः पुण्याची जागा असेल, त्यावरून खलबत सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुका होत असल्या तरी महायुतीमधलं अद्याप देखील जागा वाटपाचं घोडं अडलेलंच पाहायला मिळते। अगदी दिल्लीत जाऊन देखील या संदर्भातला प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला दिसून येत नाही। कारण अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी मागच्याच आठवड्यात रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेट घेतली होती आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात, जागा वाटपाच्या संदर्भात याविषयी चर्चा झाली होती। खास करून जरी मुख्यमंत्री सांगत असतील की नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांचाच प्रश्न असला तरी जळगावच्या जागाच्या संदर्भात देखील शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळते। त्या ठिकाणी देखील शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर पुण्यातल्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच असलेलं पाहायला मिळते। त्यामुळं या 4-5 जागांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो प्रामुख्यानं अजून देखील सुटला नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळं महायुतीमधलं जागा वाटप कधी नक्की होणार आणि उमेदवार कोण असणार या संदर्भातलं देखील जे माहिती आहे ती 2-3 दिवसात समोर येईल। परंतु या प्रश्नावरून महायुतीमधला अंतर्गत संघर्ष आहे तो प्रामुख्यानं समोर येताना पाहायला मिळतोय आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही ठिकाणी बंडखोरी होऊ शकते का अशा प्रकारचा देखील प्रश्न या ज्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे। खास करून पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामधलं संख्याबळ पाहतात अगदी राष्ट्रवादी काँग्रेस जरी जास्त जागा त्यांच्या असल्या तरी भाजप मात्र त्या ठिकाणी आग्रही असलेले पाहायला मिळते। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे। जळगावमध्ये देखील शिवसेना त्या ठिकाणी आग्रही असलेले पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच 4-5 जागांवरून हे घोडं अडलेलं पाहायला मिळते। आणि दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये देखील काल बैठका झाल्या असल्या तरी त्यांच्यामध्ये देखील अद्याप जागा वाटप पूर्ण झालेलं नाही। तिथलं देखील सूत्र जे आहेत ते जागा वाटपाचं समोर आलेलं पाहायला मिळतंय। परंतु येत्या 2-3 दिवसामध्ये 29 तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे। त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे। निश्चितच। आणि खरं तर जो सुरुवातीला फॉर्म्युला सांगितला जात होता 11-4-2चा, त्यामध्ये आता सुनेत्रा पवारांचं वक्तव्य समोर आलेलं आहे की आम्ही 3 जागांची मागणी केलेली आहे। त्यामुळे हा देखील तोडगा, आता यावर कसा तोडगा निघतो हे देखील पाहायचं आहे। तुर्तास धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी।